तर या ट्युटोरियल मध्ये आपण पाहूया की YouTubeला प्लेलिस्ट कशा प्रकारे बनवता येईल। तर YouTube प्लेलिस्ट नेमकी काय आहे, प्लेलिस्ट कशा प्रकारे बनवता येईल। प्लेलिस्ट म्हणजे दुसरं काही नसून ती एक प्रकारची सूची आहे। टेलिव्हिजन किंवा रेडिओचं जर आपण उदाहरण घेतलं तर टॉप 10 गाणी, हिट्स हे सर्व एक प्रकारची सूचीच आहे। तर याच प्रकारे आपण YouTube वर प्लेलिस्ट बनवू शकतो। आता YouTube वर प्लेलिस्टची नेमकी गरज काय आहे, तर पहिला फायदा असा आहे की वॉच टाइम आणि दुसरा म्हणजे व्ह्यूअर्स एक्सपिरियन्स। तर चला समजून घेऊया पहिला फायदा जो वॉच टाइम। याचा अर्थ असा की जेवढा वेळ दर्शक तुमचा व्हिडिओ पाहतात त्याला वॉच टाइम म्हणतात। तुमचा वॉच टाइम जसा जसा वाढत जाईल तसतसा YouTube तुमचं चॅनल जास्त प्रमोट करत जाईल। दुसरा फायदा असा आहे की व्ह्यूअर्स एक्सपिरियन्स। ज्यावेळी तुम्ही प्लेलिस्ट बनवणार आहात तेव्हा तुमचे दर्शक ज्या एकाच घटकामध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना सर्व एकसारखे व्हिडिओज एकत्र भेटतात आणि प्ले बटन दाबून ते सर्व व्हिडिओज आरामात एका पाठोपाठ एक पाहू शकतात। तर पाहूया आपण की प्लेलिस्ट कशी बनवता येईल। इथं माझं चॅनल तुम्हाला दिसत आहे। लेफ्ट साइडला माय चॅनल ऑप्शन आहे, या माय चॅनलवर आपण जाऊया। माय चॅनलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ मॅनेजरवर आपण क्लिक करू। व्हिडिओ मॅनेजर ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलवर जेवढे व्हिडिओज अपलोड केलेले असतील ते सर्व व्हिडिओज एकत्र दिसतील। तर इथं तुम्ही पाहत आहात माझे सर्व व्हिडिओज दिसत आहेत। लेफ्ट साइडला इथंच व्हिडिओ मॅनेजर मध्ये प्लेलिस्ट ऑप्शन आहे, या प्लेलिस्ट वर आपण जाऊया। प्लेलिस्ट वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज आपल्याला दिसेल। तुम्हाला इथं दिसतंय मी आधीच एक प्लेलिस्ट बनवलेली आहे जी कार्यानुभवशी संदर्भात आहे, ज्याला मी नाव दिलेलं आहे आर्ट क्राफ्ट आयडियाज। तर अजून विद्यार्थ्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत मी शाळेमध्ये, तर त्याविषयी मी एक प्लेलिस्ट बनवणार आहे। तर इथे क्लिक करा न्यू प्लेलिस्ट वर। आपल्या प्लेलिस्टला जे काही नाव द्यायचं आहे ते नाव इथं देऊया। मी नाव देते स्टुडंट्स ऍक्टिव्हिटीज। तर तुमची प्लेलिस्ट तुम्हाला पब्लिक ठेवायची असेल पब्लिक ठेवू शकता, अनलिस्टेड, प्रायव्हेट, जे हवं ते ठेवू शकता। क्रिएट वर क्लिक केल्यानंतर तुमची प्लेलिस्ट तयार होणार आहे। तर इथं तुम्हाला दिसतंय की माझी प्लेलिस्ट तयार झालेली आहे। खाली ऍड डिस्क्रिप्शन ऑप्शन आहे, तर तुम्हाला तुमच्या प्लेलिस्ट विषयी काही वर्णन करायचं असेल, डिस्क्रिप्शन द्यायची असेल तर देऊ शकता। तर मी इथं माझी डिस्क्रिप्शन देते मोस्ट वॉच्ड ऍक्टिव्हिटीज। तर अशा प्रकारे डिस्क्रिप्शन तुम्ही देऊ शकता। यानंतर आपल्या प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओज आपल्याला ऍड करायचे आहेत। इथं तुम्हाला दिसेल ऍड व्हिडिओज, यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। तुम्ही इथं व्हिडिओचं नाव टाकून तुमचे व्हिडिओज सर्च करू शकता, पण मी असं काही करणार नाही, मी URL टाकणार आहे। पाहूया आपण, माझा पहिला व्हिडिओ आहे अ स्काय इज फॉलिंग। त्याचा URL मी कॉपी करते Ctrl+C आणि या पेजवर येऊन Ctrl+V केल्यानंतर तुमचा व्हिडिओ इथे सर्च होईल। तर इथं तुम्हाला दिसत आहे की अ स्काय इज फॉलिंग व्हिडिओ तुमच्या समोर दिसत आहे। तो मी काय करते, माझ्या प्लेलिस्ट मध्ये ऍड करते।
तर अजून काही व्हिडिओज मी इथं ऍड करू शकते. ऍड व्हिडिओज हे गेले इथं दुसऱ्या ऍक्टिव्हिटीवर. URL कॉपी केला Ctrl+C. मेन पेजवर येऊन Ctrl+V. माझा व्हिडिओ इथे सर्च होईल. तर हा व्हिडिओ सर्च झालेला आहे जो मी माझ्या प्लेलिस्ट मध्ये ऍड करते. आणखी व्हिडिओज मी इथे ऍड करते. हे मी गेले ऍड व्हिडिओज मध्ये, वर Ctrl+C, बॅक येऊन Ctrl+V, सर्च केला व्हिडिओ, सिलेक्ट करून ऍड. तर माझी स्टुडंट ऍक्टिव्हिटीज ची 5 मोस्ट वॉच ऍक्टिव्हिटीज ची एक प्लेलिस्ट तयार झालेली आहे. तुम्ही इथं लेफ्ट साइडला पाहिलं तर लायब्ररीमध्ये या 2 प्लेलिस्ट तुम्हाला दिसतील. हे माझं चॅनल तुम्हाला इथे दिसत आहे. चॅनल सर्च झाल्यानंतर तुम्हाला इथे रेड कलर मध्ये सबस्क्राईब बटन दिसेल. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल सुपर बुटीज.